सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत? मजेत ना? आज आमचा पहिला ब्लॉग. आज आम्हाला जायचं होतं पुणे टू भद्रावती कर्नाटकामध्ये. आणि आम्ही निघालो रात्री 11 वाजता. गावावरून सासरे आलेले होते आणि आमची फॅमिली आम्हाला असं मोठ्या जेट यांच्याकडे जायचं होतं. कारण सगळ्या मुलांना खूप आठवण येत होती. खूप दिवस झाले होते मुलांना भेटून. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलं आलेले आणि तिकडे कोणीच जात नसल्यामुळे मुलं खूप नाही का, मुलांना कसं फॅमिलीला भेटूसं वाटतं. मग मुलांना खूप भेटायची इच्छा होती आम्हाला सगळ्यांना आणि सारखंच कधीच चाललेलं या म्हणून. मग आज फायनली आम्ही ठरवलं जायचं. मग कोल्हापूर लागत होतं मध्ये, तर आम्ही ठरवलं की देवीचं दर्शन घेऊन मग पुढे जायचं. मग आम्ही रात्री 11 वाजता निघालो आणि जवळपास आम्ही 4:30ला पोचलो कोल्हापूरला. आणि सकाळी सकाळी देवीचं दर्शन झालं. गर्दीच नव्हती, मस्त दर्शन झालं खूप. आणि पाऊसही खूप चालू होता. खूप छान वाटत होतं. जास्त फोटो वगैरे नाही काढले कारण पावसाळ्यामुळे नको वाटत होतं. 2-4 फोटो काढले आणि निघालो पुढे. हे आमचे साहेब, सासू सासरे असे. मुली तर खूप थंडीत झोप येत होती मुलींना खूप, तरी तसंच उचलून आणलं बिचारींना आणि तसंच आम्ही निघालो पुढे कर्नाटक जाण्यासाठी. सकाळी सकाळी खूप सुंदर वातावरण होतं. पाऊसही चालू होता. तिकडे गेल्यावर आपल्यासारखं नसतं कपाशी वगैरे. तिकडे कुठेतरी मक्का, कांदा आणि जास्त करून सुपारी, नारळ असे झाडं होते. खूप छान वाटत होतं. असलं भारी वातावरण होतं ना. आपल्याकडे झाडच नाही आहेत, तिकडं खूप झाड, खूप हिरवळ आहे. आणि तो सारखा पाऊस येणं, ते वातावरण असलं सुंदर वाटत होतं ना. तिकडचे ते रस्ते, अरे वा, काय सांगायचं त्याबद्दल, तर बोलायलाच नको. आणि रस्त्याच्या कडेला ते हिरवगार झाडं, खूप 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 सुंदर होतं. शब्दात सांगता येणार नाही, इतकं सुंदर होतं, डोळ्यात साचवण्यासारखं. खूप मज्जा पण आली ड्रायव्हिंग करताना. मी तर रस्त्याला झोपलीच नाही. पूर्ण रस्ता मी इकडे तिकडे बघूनच काढला. खूप सुंदर. आम्ही इकडे कधी आलो नसतो, पण आमचे मोठे जेठ आहेत ना, ते CRPFमध्ये तिकडे जॉबला आहेत. त्यांची सध्या ड्युटी कर्नाटकामध्ये, म्हणून आम्हाला इकडे येण्याचा प्रसंग भेटला. आणि इकडचे कौलारू घरं खूप छान वाटत होतं. खूप सुंदर घरं वगैरे कौलारू होते, पण खूप छान वाटत होतं. आणि चला आपण भेटू पुढच्या